डोंगर है ये धक धुक करके चला रहा है और ये देखो इतका सुंदर नजारा आहे की त्याला खूप सुंदर एकदम मस्त मस्त वाटतंय आहे की नाही ग भारी वाटतंय बघू शकता आता आम्हाला तिथं जायचंय ना इतकं भारी व्ह्यू दिसतंय ना थोडंसं जवळ आलंय त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवते की नेमकं तिथला व्ह्यू कसा आहे इतकं भारी वातावरण आहे खरंच म्हणजे सगळं डोंगर आहे पण माणसं नाही आहेत म्हणजे माणसं जात नाही फक्त आम्ही दोघी आहे रस्त्यात थांबलोय मस्तपैकी डोंगर आहे इथं आणि मस्तपैकी दगडं बिगडं आहेत आता आम्ही चालते सॉरी गाइस हेलो हम फिर आए हैं इधर देखो कितना सुंदर नजारा है मस्त आहे आता आम्हाला दर्शन करायला आतमध्ये जायचंय थोडा घसा बसला इग्नोर करा म्हणजे आवाजाला आणि आता मस्तपैकी आम्ही दर्शन वगैरे करू जेवण करून आलोय तरी पण थोडंसं खाऊन घेऊ कारण की थल्लं जेवायला इतकं भारी लागतं आहे की नाही छोटी लय भारी लागतं भाकर आणि भाजी असती लय भारी लागतं आमचं नशीब असलं तर आम्हाला खायला भेटून ते आता आधी दर्शन घेते मग खाण्याचं बघू पुढं गाईज आता आम्ही आतमध्ये जाणार आहे तिथं समाधी आहे आता आपण दर्शन घेऊ मस्तपैकी बघू शकता सुंदर असं खाली दर्शन घ्यायला आहे खाली तळघरासारखं पुढे थोडंसं थोडंसं इथं बसू आता ये पुढे का पुढे सगळं एक मिनिट बाळा एक मिनिट हिरोईन ये पुढे थोडंसं ये पुढे अजून और गाइस हमारा दर्शन हुआ है आता मी बाहेर जाणार आणि मस्तपैकी गार्डन म्हणजे इथं गार्डन आहे म्हणत पण खूप सारं असं मस्त फुलं वगैरे लावलेले आहेत इथं जाणार आता आम्ही लोक माझ्या कशी बघता येतो काहीतरी आता गाईज फायनली आम्ही बाहेर आलो आहेत आणि मस्तपैकी सुंदर असं दर्शन वगैरे झालंय बाबांचं मस्त वाटलं आम्हाला फ्रेश वाटलं छान वाटलं ना छोटी भारी वाटलं आता आम्ही थोडंसं शांततेत बसणार तिथं माणसं वगैरे कोणीच नसणार आहेत म्हणजे इथं माणसं एवढे नाहीच आहेत पण मग आतमध्ये बसणार आणि ते म्हणतात ना मोठे मोठे प्राणी असे बघताय माझ्याकडे थोडेसे फोटो वगैरे काढू तुम्हाला पाहण्यासाठी आणि मग आतमध्ये जरा बाबा येतं ते आपल्याला सांगतेत म्हणजे नेमकं काय असतं वगैरे काय मग ना गाईज माझा आवाज इग्नोर करा कारण थोडासा घसा बसलेला आहे आणि इकडं आता बाबांचं ते गादी ना तिकडे घ्यावं लागेल ना आपल्याला गाईज हे पाहू शकताय हे आपल्या भगवान बाबांची जे म्हणजे आधीच्या काळात जे सामान वगैरे यूज करायचे ना ते खायचं असो किंवा रथ वगैरे असो हे सगळं बाबांचं आहे बघा सगळं तलवार वगैरे बंदूक म्हणजे किती सुंदर पद्धतीत जपून वगैरे ठेवलं आहे आणि पाहू शकता त्या भांड्यांचा कलर वगैरे अजिबात गेला नाही म्हणजे एवढं छानपैकी त्यांनी जपून ठेवलंय ते बघू शकताय जे पाणी गरम करायचं असतं ना काय म्हणतात त्याला पाणी गरम करायचं असन ते काय असन पण बघू शकता किती सुंदर अशा पद्धतीत आहे और गाइस हम इधर आए हैं फोटो काटने को और ये देखो ये लड़की मेरे को फोटो निकालो निकालो करके मुझे पूरा बर्बाद किया इसने भाई ये मुझे वीडियो सुद्धा नहीं निकाल दे रही है नुसता फोटो फोटो कर रही है आता आम्ही थोडेसे फोटो काढूत मस्तपैकी लय ऊन पडलंय थोडंसं उन्हात फोटो काढू म्हणजे बघू शकतो म्हणजे तोंड थोडीशी टॅनिंग झाली आहे बट जाऊ द्या फोटो काढू आणि मग जेवण करू
आणि गाईज आता आमचे फोटो वगैरे काढून झाले आहेत. बाबांसोबत जरा बोलून पण झालंय आमचं मस्तपैकी. सुंदर असे फोटो वगैरे काढले. तर ह्या माझे फोटो तर 2-3च काढले असं मी मिनिमम. ह्या पुरीचेच 20 फोटो काढले असं 20. तरी लखंड अजून काढायचा. आता आम्ही काय करणार आहोत, जेवण करणार आहोत मस्तपैकी. भाजी आणि भाकर. एनपीला सगळ्यात आधी भाजी आणि भाकर लागायची, नंतर पुढं काही पण. गाईज आम्ही इथं जेवण करायला आलो आणि मी तर बसले. मला डायरेक्ट कुठून लावलं यार, आज कुठं असतं करावं. चुरू खाऊ राहिली. आणि गाईज असं घ्यायचं, असं चुरायचं असं चुरायचं आणि